आज सकाळी हिमांशू लवकरच ऑफिसला गेला. नंदिनी जाणून बुजून आज त्याच्या सोबत गेली नव्हती. तिच्या मनात काहीतरी प्लॅन शिजत होता आणि ती विचार करत करतच हॉलमध्ये आली. आरू सोफ्यावर टीव्ही पाहत बसली होती. नंदिनीला आलेलं पाहून आरूने तिच्याकडे बघितलं आणि काही न बोलता तेथून उठून जाण्यासाठी निघाली. तोच नंदिनीने तिला अडवलं. अगं आरुषी, थांब जरा, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. मला पाहून असं उठून का निघालीस? बरं ते सोड, मला एक गोष्ट सांग, जर हिमांशूचं लग्न झालं नसतं तर तुला मी तुझी वहिनी म्हणून आवडले असते का? नंदिनी आरूकडे पाहून भुवया उंचावत बोलली. तिचं बोलणं ऐकून आरू जागीच थबकली. या शंभरीच्या मनात नक्की चाललंय तरी काय? आता हिला सर्व माहीत झालं आहे तरी पण तिचं घोडं तिथंच अडलंय. ती मनोमन विचार करत होती, जर दादूचं लग्न झालं नसतं तर, पण आता तर त्याचं लग्न झालं आहे, मग जे होणे शक्यच नाही त्याबद्दल विचार का करायचा? पण तरीही तू विचारलं म्हणून सांगते, त्याला तू आवडली असती, त्याचं तुझ्यावर प्रेम असतं तर मला काहीच अडचण नव्हती. मला आवडली असती तू वहिनी म्हणून, पण आता तू मला हे का विचारत आहेस? आता तर दादूचं लग्न झालं आहे आणि त्याची बायको माझी वहिनी आहे. आता तर तुला सर्व माहित आहे, त्यामुळे प्लीज माझी वहिनी होण्याचा प्रयत्न करू नकोस. या जन्मात तरी तुला ते कधीच शक्य होणार नाही. त्यामुळे तुझ्या डोक्यात तू जी बिर्याणी बनवत आहेस ना, ते बंद कर अगोदर आणि तुझं इकडचं काम आवरून तू तुझ्या मार्गाने निघून जा. विनाकारण माझ्या दादूच्या आणि वहिनीच्या वैवाहिक आयुष्यात लुडबुड करू नकोस. तुझ्या हाताला काहीच लागणार नाही. रित्या हाताने भारतात आली होतीस, रित्या हातानेच परत जाणार आहेस. आरू नंदिनीकडे रागाने बघत बोलली आणि तेथून तडक निघून गेली. नंदिनीला मात्र आरूच्या बोलण्याचा खूप राग आला होता. ती रागाने फणफणली होती. तिने रागातच आपल्या दोन्ही हातांच्या मुठी घट्ट केल्या आणि जाणाऱ्या आरूकडे रागाने पाहू लागली. ही स्वतःला समजते कोण? मला ज्ञान शिकवते काय? मी तिच्या दादू आणि लाडक्या वहिनीच्या आयुष्यात लुडबुड करते. मी आता हिची वहिनी होऊ शकत नाही काय? अगं मूर्ख मुली, हा तुझा गोड गैरसमज आहे. पुढचे तर सोड, मी तर याच जन्मात तुझी वहिनी होऊन दाखवते. मला चॅलेंज करते काय? आता फक्त बघतच राहा, मीच तुझी कशी वहिनी होते. रित्या हाताने आले होते, पण जाताना तुझ्या दादूला घेऊन जाते की नाही बघच. मला चॅलेंज करून तू आयुष्यातील खूप मोठी चूक केली आरुषी. मला हार पत्करायची सवय नाही आणि चॅलेंज स्वीकारणे आणि जिंकून दाखवणे ही माझी सवय आहे. नंदिनी जाणाऱ्या आरुषीकडे रागाने पाहून मनोमन बोलत होती. तिला असं बडबड करताना पाहून तेथे आजी आणि ममताताई आल्या, पण तिचं बोलणं त्यांना स्पष्टपणे ऐकायला येत नव्हतं. त्या दोघी तिथं आल्याचं तिच्याही लक्षात आलं नव्हतं. ती तिच्याच विचारात मनोमन बोलत होती. अगं नंदिनी, आज तू ऑफिसला गेली नाहीस आणि अशी एकटीच काय तिथं उभी राहिली? हिमांशू ऑफिसला जाऊन तर खूप वेळ झाला आहे. तुझी तब्येत बरी नाहीये का? नंदिनीला असं एकटक विचारात पाहून आजी नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवत बोलल्या. अचानकपणे आजीच्या हाताच्या स्पर्शाने नंदिनी वास्तवात आली. तिने आजीकडे हसून पाहिलं आणि स्वतःला नॉर्मल केलं. काय झालं आजी, तुम्ही काही बोललात का? मी ते असंच कामाचा विचार करत होते, त्यामुळे माझं तुमच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. नंदिनी आजीकडे हसून बघत बोलली. अगं 10:30 वाजले तरी तू आज ऑफिसला गेली नाहीस, म्हणून मी आपलं सहजच विचारत होते. आजी सोफ्यावर बसत बोलल्या. अगं नंदिनी, तुझा चेहरा एवढा उदास का वाटतोय? तुला बरं वाटत नाही का? ममताताई नंदिनीकडे पाहत बोलल्या. अहो काकू, मी बरी आहे. आज माझं ऑफिसमध्ये फारसं महत्वाचं काही काम नव्हतं, त्यामुळे म्हटलं जरा उशिरा जाईल. तेवढाच तुमच्या दोघींसोबत थोडा गप्पा मारायला वेळ मिळेल. असं बोलतच नंदिनी आजी शेजारी जाऊन बसली. तिचं बोलणं ऐकून ममताताई आणि आजी तिच्याकडे पाहून हसल्या. बरं झालं थांबलीस, तसंही आपल्याला एकमेकींसोबत बोलायला वेळच मिळाला नाही. आजी गालात हसून बोलल्या. आजी, तुम्हाला एक विचारू? हिमांशूचं लग्न कधी झालं होतं? त्यांचा प्रेमविवाह आहे की मोठ्यांनी ठरवून केला आहे? नाही म्हणजे प्रेमविवाह असता तर असं 6 महिन्यात तो त्याच्या लग्नाला म्हणजे बायकोला विसरला नसता, म्हणून विचारलं. नंदिनी हळू आवाजात बोलली. अगं त्याच्या लग्नाची खूप मोठी गोष्ट आहे, ममता सांगेल तुला, पण त्यांचं ठरवून लग्न झालं आहे. हा पण त्या दोघांचं एकमेकांवर आता अतिशय प्रेम आहे. आजी नंदिनीकडे पाहून भुवया वर करत बोलली. आजीचं बोलणं ऐकून नंदिनीला मनोमन खूप राग आला होता, पण तिने चेहरा अगदी नॉर्मल ठेवला होता आणि चेहऱ्यावर खोटं हसू आणून आजीकडे बघत होती. काकू, मला सांगा ना, हिमांशूचं लग्न कसं आणि कधी झालं होतं ते? मी त्याच्या लग्नाला उपस्थित नव्हते, पण तुम्ही सांगितल्यावर मी लग्नाला हजर होते असं मला वाटेल. नंदिनी ममताताईंकडे पाहून हसत बोलली. खरं तर तिला हिमांशूच्या लग्नाबद्दल सर्व माहिती मिळवायची होती, त्यामुळे ती साखर पेरून ते काम करत होती.
आता एवढ्या दिवसात नंदिनी सर्वांशी प्रेमाने वागत होती, घरात सर्वांची काळजी करत होती, ऑफिस मधून आल्यावर कुणाला काय हवं काय नको ते बघत होती. त्यामुळे तिच्या मनात काय कट शिजत आहे याचा कोणालाही काडीचाही पत्ता लागत नव्हता. त्यामुळे ममता ताईंनी तिला हिमांशू आणि रीनाच्या लग्नाची कहाणी सविस्तर सांगितली. हे ऐकून मात्र नंदिनीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती. तिचं मन आनंदाने फुलपाखरासारखं उड्या मारत होतं. आता तिला खात्री पटली होती की हिमांशूचं लग्न जवळपास त्याच्या मर्जीविरुद्ध झालं होतं. त्याने लग्न त्याच्या आजीच्या वचनासाठी आणि त्याच्या परिवारासाठी केलं होतं. त्याचं त्या मुलीवर बिलकुलही प्रेम नाही, त्यामुळेच तो तिला विसरून गेला आहे. आता मी हिमांशूला प्रपोज करणार आणि लवकरच त्याच्या सोबत लग्न करणार. आता मला हे सर्व जास्त वेळ न घालवता लवकर करायला हवं, नाहीतर याच्या घरामधील माणसं मध्येच काही गोंधळ घालायचे. बरं झालं त्याची ती बायको इथून निघून गेली. कोण आहे आणि कुठे गेली या गोष्टीशी माझं काहीच लेणं देणं नाही. आता मला फक्त हिमांशूवर लक्ष केंद्रित करायला हवं. नंदिनी ममता ताईंचं बोलणं ऐकून मनोमन खयाली पुलाव बनवत होती. तिला असं विचारात मग्न पाहून ममता ताईने तिच्या चेहऱ्यासमोर हात फिरवला. अगं नंदिनी, कुठे हरवली? मी कधीपासून तुझ्यासोबत बोलत आहे, तुझं लक्षच नाही. ममता ताई नंदिनीकडे पाहून बोलत होती. त्यांच्या आवाजाने नंदिनी वास्तवात आली. काकू काही नाही, मी हिमांशूच्या लग्नाचा विचार करत होते. असं बोलत नंदिनीने तिचा चेहरा मनात दाबून ठेवला आणि चेहरा नॉर्मल करून बोलली. इकडे हिमांशू महत्वाची मीटिंग संपवून ऑफिस मध्ये शांत बसला होता. त्याला वारंवार आठवणारे पुसटशे दृश्य त्याच्या नजरेसमोर सारखे सारखे येऊन फिरत होते आणि त्याचाच विचार तो करत होता. तोच केबिनचा दरवाजा वाजला आणि समीर रीनाला घेऊन आतमध्ये आला. एका महत्वाच्या प्रोजेक्ट बद्दल ते दोघे हिमांशू सोबत चर्चा करण्यासाठी आले होते. रीनाला समोर पाहताच हिमांशू तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. तिला पाहून त्याला नेहमी जाणवत होतं की तो तिला अगोदरपासून ओळखत आहे, पण कसं हे कोडं त्याच्या मनाला उलगडत नव्हतं. त्याने एकदा रीना सोबत याबद्दल बोलण्याचा प्रयत्नही केला होता, पण त्याचं बोलणं अपूर्ण राहिलं होतं. तो रीनाकडे एकटक पाहत होता. त्याला असं एकटक बघताना बघून तिने समीरकडे पाहिलं तर समीर गालातल्या गालात हसत होता. समीरचं हसणं आणि हिमांशूची नजर यामुळे रीनाला अवघडल्यासारखं वाटत होतं. रीनाचा चेहरा ब्लश करत होता. आता तिचा पूर्णतः गोंधळ झाला होता. हे पाहून समीर मोठ्याने हसायला लागला. समीरच्या हसण्याने हिमांशू वास्तवात आला आणि काहीच झालं नाही असा चेहरा बनवत समीरकडे पाहू लागला. काय झालं तुला दात काढायला? हे ऑफिस आहे, लक्षात असू दे. काय चाललं आहे तुझं? आणि ते पण ऑफिस स्टाफ समोर. हिमांशू धारदार आवाजात समीरकडे पाहून बोलला. त्याच्या बोलण्याने समीर शांत झाला, पण गालातल्या गालात हसत होता. हिमांशूला पण समजून चुकलं होतं. तो रीनाकडे एकटक पाहत होता म्हणून समीर त्या दोघांवर हसत होता. रीनाचा चेहरा लाजून लाल गुलाबी झाला होता. ही गोष्ट मात्र हिमांशूच्या नजरेतून सुटली नव्हती. त्याने एकदा रीनावर नजर फिरवून फाईल बघू लागला. काही वेळ प्रोजेक्ट विषयी बोलून रीना बाहेर गेली. मग मात्र समीर हिमांशूला चिडवू लागला. दादू, तुला ही मुलगी आवडली की काय? तशी छान आहे, मला आवडेल तिला वहिनी बोलायला. समीर हिमांशूकडे पाहून हसत बोलला आणि तेथून बाहेर निघून आला. त्याचं बोलणं ऐकून हिमांशूही गालातल्या गालात हसला. या मुलीला बघितल्यावर मला काय होतं काय माहित, मी आपोआप तिच्याकडे खेचला जातो. खरंच ती मला आवडायला लागली का? पण मग ती अस्पष्ट दिसणारी मुलगी कोण आहे? काय गोंधळ चाललाय माझ्या मनाचा, मलाच समजत नाही. कधी मला सर्व स्पष्ट आठवणार आहे देव जाणे. पण काहीही म्हण हिमांशू, ही रीना सावंत आवडली आपल्याला. प्रेमात बिमात पडलो की काय मी हिच्या? पण या गोष्टीचा तर मी कधीच विचार केला नाही. तरी पण मला ही एवढी हवी हवीशी का वाटत आहे? हिमांशू केबिनच्या पारदर्शी काचेमधून रीनाकडे पाहून गालातल्या गालात हसून मनोमन बोलत होता. तोच त्याच्या केबिनचा दरवाजा धाडकन वाजला. दरवाजातून नंदिनी आतमध्ये आली. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. ड्रेस तर नेहमीपेक्षा खूपच छोटा घातला होता. त्यावर सुंदर साजेसा मेकअप केला होता. सिल्की केस मोकळे सोडले होते. त्यातल्या त्यात तिच्या सँडलची हील खूपच उंच होती. तिच्या स्वतःच्या उंचीपेक्षा साधारण एक वीतभर ती उंच दिसत होती. तिला असं अचानक केबिन मध्ये आलेलं बघून हिमांशू गोंधळून तिच्याकडे पाहत होता. ती आज नेहमीपेक्षा जरा वेगळीच दिसत होती. त्याने तिच्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत एकदा नजर फिरवली. अगं जरा हळू, माझ्या गरीबाच्या केबिनचा दरवाजा तोडायचा विचार आहे की काय तुझा? आणि एवढं तयार होऊन सॉरी कुठे निघाली? आज कुठे कार्यक्रम आहे का की पार्टीला चालली आहेस? आज तुला बघणाऱ्या मुलांचं काही खरं नाही. तुझ्याकडे बघूनच एखादा फिदा होऊन तुला प्रपोज करायचा.
हिमांशू त्याच्या हातातील पेन सोबत खेळत नंदिनीकडे पाहून तिला चिडवत बोलला. नंदिनीचं मात्र हिमांशूच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नव्हतं. ती त्याच्याकडे मादक नजरेने बेभान होऊन बघत होती आणि त्याच्या स्वप्नात हरवली होती. तिला असं एकटक पाहताना बघून हिमांशू तिच्या डोळ्यासमोर हात हलवत बोलला, अगं कुठे हरवलीस? तुझं लक्ष कुठे आहे? मी तुझ्यासोबत काहीतरी बोलतोय. त्याच्या बोलण्याने नंदिनी वास्तवात आली. तिने स्वतःला सावरलं आणि हिमांशूच्या समोर चेअरवर बसली. तुझं ऑफिस मधलं काम संपलं असेल तर मला तुझ्यासोबत जरा महत्वाचं बोलायचं आहे. नंदिनी सरळ सरळ विषयाला हात घालत बोलली. तिला आता हिमांशूला तिच्या मनातल्या भावना सांगायच्या होत्या आणि तिला एक सेकंदही राहवत नव्हतं. म्हणजे तिला तो एक सेकंदही वाया घालवायचा नव्हता. अगं बोल ना, तुला काय बोलायचं आहे ते? तसंही मी आता मोकळा आहे. हिमांशू त्याच्या समोरची फाईल बंद करून बाजूला ठेवत बोलला, मला खूप महत्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे मी ते इथं बोलू शकत नाही. इथं कोणीही कधीही येऊन व्यत्यय आणू शकतो, त्यामुळे मला त्यामध्ये कुणीही डिस्टर्ब केलेलं अजिबात आवडणार नाही. आपण बाहेर जाऊन बोलूया. मी त्याची सर्व व्यवस्था केली आहे. नंदिनी बारीक तोंड करून काकुळतीला येऊन बोलत होती. बाहेर जाऊन बोलायचं आहे म्हणजे खूपच महत्वाचं दिसतंय. आणि कुठे जाणार आहे हे पण तू अगोदरच ठरवूनही ठेवलं आहेस. बरं ठीक आहे, 15 मिनिटात मी माझं आवरतो आणि मग आपण जाऊया. हिमांशू त्याच्या टेबलवरच्या फाईलकडे पाहत बोलला. इकडे रीना काम करताना मनोमन विचार करत होती. किती वेळ झाला आहे ही नंदिनी हिमांशूच्या केबिन मध्ये जाऊन. आज तर हिरोईन सारखी नटून थटून आली आहे. तिच्याकडे पाहून अजिबात वाटत नाही की ही रशियामधील एवढ्या मोठ्या कंपनीची मालक असेल. ती हिमांशू सोबत असली की मला खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं की सरळ जाऊन तिच्या हाताला धरून हिमांशूच्या केबिन बाहेर फरफटत आणावी. तिला एकदा चांगलं खडसावून सांगावं, माझ्या हिमांशू पासून लांब राहा. ते माझे पती आहे, पण मी असं काहीही करू शकत नाही. आणि करायचे म्हटले तरी कोणत्या हक्काने? ज्याच्यावर माझा हक्क आहे तोच मला विसरून गेलाय. रीना तोंड वाकडं करून मनोमन नंदिनीवर चरफडत होती. तोच हिमांशू आणि नंदिनी केबिन मधून बाहेर आले. रीनाने तिकडे पाहिलं तेव्हा नंदिनी हिमांशूकडे पाहून गालातल्या गालात हसत होती आणि तिने त्याचा हात घट्ट धरला होता. ते बघून रीनाला तिचा अतिशय राग आला. रीनाने हिमांशूकडे पाहिलं तर तो तिच्याकडेच पाहत होता. हिमांशूने तिच्याकडे बघताच तिने नजर दुसरीकडे फिरवली, पण जणू काही हिमांशूला तिच्या मनातल्या भावना समजल्या आणि त्याने नंदिनीच्या हातामधून स्वतःचा हात सोडवून घेतला. रीनाने हळुवारपणे नजर वर करून पाहिले तर हिमांशू जणू काही तिलाच दाखवत होता की त्याने नंदिनीच्या हातामधून त्याचा हात सोडवून घेतला आहे आणि तो तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसला. आता मात्र रीनाला त्याचं खूपच कौतुक वाटलं आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. किती भारी आहेस तू. मी काही न बोलताच माझ्या मनातलं तुला समजायला लागलं. आता कुठे माझा हिमांशू मला परत मिळायला लागला असं वाटतंय. तू फक्त माझा आहेस हिमांशू. रीना गालातल्या गालात हसून मनोमन बोलत होती. एवढा वेळ लांबून दोघांकडे बघत असलेली नैना हळूच रीना जवळ आली. काय मॅडम, तेरे नैना मेरे नैना लागे रे. तुला जे बोलायचे होते तेच त्यांना समजले आहे. नैना रीनाकडे बघून तिला डोळा मारत बोलली, झालं का तुझं सुरू? अगं नैना, ऑफिस आहे हे, कधीही कुठेही सुरू होतेस. कशाचंही भानच नसतं तुला. थांब, आता समीर सरांनाच बोलवते तुला काहीतरी काम द्यायला. रीना मुद्दाम नैनाला चिडवण्यासाठी बोलली. ए बाई, कशाला नाही ते उद्योग करत बसतेस? माझा आनंद तुला पावत नाही का? तुझा तो लाडका धीर हुप्पी माकड आहे, पण तू तुझ्या समीर भाऊजींना समीर सर केव्हापासून बोलायला लागलीस? ते हुकलेलं माकड कोणत्या जन्माचा बदला घेतोय माझ्यासोबत काय माहित. नुसतं लहान सहान गोष्टींवरून माझ्या मागे हातपाय धुवून लागलेला असतो, जसं काय मी रोबोट आहे. एक संपलं की एक काम देतच राहतो सारखा. माझ्या पुढची फाईलची रास कमी झालेली त्याला बघवत नाही. मला तर संशय येत आहे, स्वतः काही काम धाम करतो की नाही देवालाच माहित. नुसते इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारत असतो. त्याच्या वाट्याचं हे काम माझ्याकडूनच करून घेत आहे असे वाटते. एक नंबरचा हुप्पी माकड आहे. नैना रीनाकडे पाहून समीर बद्दल वाटेल ते बोलत होती. बोलता बोलता अचानक नैनाने मागे वळून पाहिलं आणि तिला मोठा शॉक बसला. ती तोंड वासून बघतच राहिली. रीना मात्र होठ दाबून हसत होती, कारण समीर नैनाच्या मागे हाताची घडी घालून उभा राहून तिचं सर्व बोलणं ऐकत होता. समीरला बघून मात्र नैनाची बोबडी वळली होती. तिथं ती ततमम करायला लागली. काय बोलावं, कसं बोलावं आणि कुठे जावं हेच तिला काहीही सुचत नव्हतं. ती घाईघाईतच तिच्या टेबलवर जाऊन खाली मान घालून बसली. समीर मात्र हाताची घडी घालून तसाच शांत उभा राहून नैनाकडे रागाने बघत होता, पण नैनाची स्थिती पाहून मध्येच त्याला हसायलाही येत होतं.
पण त्याने चेहऱ्यावरचे भाव तसेच ठेवले. मिस नैना, मला वाटलं होतं तुम्ही ऑफिसमध्ये काम करायला येत असतात, पण तो फक्त माझा गैरसमज होता. तुम्ही तर ऑफिस मधल्या लोकांची तुमच्या फालतू बोलण्याने अपमान करता. तुम्हाला जर हेच उद्योग करायचे होते तर ऑफिस जॉईनच कशाला करायचं? मला नेहमी वाटत असते, तुम्ही लहानपणापासून गल्लीतल्या नळावर पाणी भरायला जात होता का? नाही, जातच असणार, यात काही शंका नाही. कारण तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा असं वाटतं की नळावरच्या 2-4 बायका पाण्यासाठी भांडत आहेत. तुमच्या प्रत्येक शब्दात भांडणच असतं आणि ते स्पष्ट जाणवतं. आता तरी स्वतःमध्ये काहीतरी सुधारणा करा, नाहीतर आज माझ्या ऐवजी दुसरा कोणी बॉस असता तर त्याने लगेच जॉबवरून काढून बाहेरचा रस्ता दाखवला असता. पुन्हा जर कामाच्या वेळेत असले काही उद्योग करत बसला तर मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यास मागे पुढे बघणार नाही, लक्षात ठेवा. एवढं बोलून समीरने हात कपाळाला लावत तिच्याकडे पाहून इशारा केला आणि सरळ त्याच्या केबिन मध्ये निघून गेला. आता मात्र समीरचं बोलणं ऑफिस मधल्या सर्व स्टाफने ऐकलं होतं. त्यामुळे नैनाला अजूनच अवघडल्यासारखं वाटत होतं, कारण सर्वजण नैनाकडेच बघत होते. तोच रीना नैनाजवळ गेली आणि तिने तिला मिठी मारली. तू त्यांचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस. तुला माहिती आहे ना, त्यांचा स्वभाव खूप छान आहे, पण तूच असं काहीतरी वेड्यासारखं वागत असतेस, मग समोरचा व्यक्ती त्याचं उत्तर देणारच ना. मी बोलते त्यांच्यासोबत, तू नको काळजी करू. रीना नैनाला मिठी मारून तिच्या कानात हळू आवाजात बोलत होती. इकडे नंदिनी हिमांशूला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन आली होती. हॉटेल तर खूपच प्रशस्त होतं. हिमांशू त्या हॉटेलमध्ये अजूनपर्यंत कधीही आला नव्हता. त्या हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात प्रेम करणारे लव्ह बर्ड्स येत होते. अगं नंदिनी, तुला माझ्यासोबत महत्वाचं बोलायचं होतं, मग आपण इथं का आलो आहे? इथं सर्व प्रेम करणाऱ्या जोड्या असतात, त्यांच्यामध्ये आपल्या दोघांचं काय काम? हिमांशू हॉटेलच्या दरवाजात थांबून नंदिनीकडे पाहून बोलला. काय यार हिमांशू, तू कधीपासून एवढा कंटाळवाना झालायस? आपण काय इथं येऊ शकत नाही का? चल, तुझ्यासाठी माझ्याकडून एक सरप्राईज आहे. का इथंच दरवाजामध्ये रात्रभर उभे राहायचे आहे? नंदिनी हिमांशूचा हात पकडून जबरदस्ती त्याला हॉटेलमध्ये ओढत बोलली. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.